वटपौर्णिमेला पर्यावरणाचा वसा, संस्कार कलशचा वृक्ष संवर्धनाचा अभिनव उपक्रम। वटपौर्णिमेचा सण केवळ परंपरेपुरता मर्यादित न ठेवता त्याला पर्यावरण संवर्धनाची अर्थपूर्ण जोड देण्याचा स्तुत्य उपक्रम महिला संस्कार कलश संस्थेतर्फे गजानन मंदिर परिसरात बापटनगर येथे राबविण्यात आला। यावेळी वडासह चाफ्याच्या रोपांचे वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला। संस्थेच्या अध्यक्षा उषाताई बुक्कावार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहकारी रचिता रेकुंडवार, कल्पनाताई पलिकुंडवार, संगीता सिद्धम शेट्टीवार आणि संस्थेच्या सर्व सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा उपक्रम संपन्न झाला। माधुरी मॅडमवार आणि सखींच्या विशेष सहकार्याने वटवृक्षाचे पूजन करतानाच नव्या वटवृक्षांची लागवड करून परंपरेतून पर्यावरण हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला। गजानन मंदिर उद्यान वडगाव येथे वटवृक्ष लावून जो जे वांछिल ते तो लाहो प्राणी जात या संत विचाराला साजेचा सर्वांच्या कल्याणाचा आणि पर्यावरण संरक्षणाचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। वृक्षारोपण हीच भावी पिढीसाठीची खरी जीवनपूजा असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। या प्रसंगी योजनेच्या अध्यक्षा उषाताई बुक्कावार तसेच रोहिणी निले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। संस्कार कलशतर्फे दरवर्षी आम्ही वटपौर्णिमा साजरी करत असतो। सगळ्यांच्या भेटीगाठी होते आणि खरं निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा इतका सुंदर दिवस हा आहे आणि माझ्या सर्व सखी आज इथे जमले आहे। खरा हा उद्देश आहे की वटवृक्ष पर्यावरणासाठी हवा आपल्याला आणि तो आम्ही लावण्याचा संकल्प केला आहे। इथे बाजूच्या गजानन महाराज उद्यानात आम्ही आज एक वटवृक्ष लावणार आहे। तर सगळ्यांनी पूजा करताना अखंड सौभाग्य तर मागायचंच आहे, पण वटवृक्षाचं संगोपन हा मुख्य उद्देश याचा आपण सार्थ करायचा आहे। आणि गेल्या 7-8 वर्षापासून महिला संस्कार कलश योजना ह्या उद्देशाप्रती पोहोचते आहे आणि सर्व सखीचं यात सहकार्य आहे, त्याचा मला आनंद आहे।